लातूर शहरामध्ये आणि आसपासच्या भागातही सध्या जोरदार पाऊस सुरू आहे। या लातूर शहरात झालेल्या पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक भागांमधल्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। पहिल्याच पावसात इथल्या नालेसफाईची सुद्धा पोलखोल झाल्याचं दिसतंय। आणि याचाच आढावा आमचे लातूरचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी घेतला। आपण पाहूया। लातूर शहरामध्ये गेल्या 1 ते 1.5 तासापासून जे आहे मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसलेला आहे आणि त्यामुळे सध्या जर पाहायला गेलं तर लातूर शहरातील जनजीवन जे आहे ते या ठिकाणी विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी या झालेल्या मुसळधार पावसामुळे लातूर शहरातील अनेक भागातील रस्त्यांना जे आहे ते ओढ्याचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि नाल्या तुंबल्यानं रस्त्यावरती गुडघाभर इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ या ठिकाणी होताना पाहायला मिळते। महानगरपालिकेकडून कुठेतरी पावसाळेपूर्व नाले सफाई या ठिकाणी करण्यात आलेली नाही, त्याचाच परिणाम जर पाहायला गेलं तर आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सध्या लातूर शहरातील अनेक भागांमध्ये जे आहे ती हीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अनेक घरांमध्ये सुद्धा या ठिकाणी पाणी गेल्यानं नागरिकांना कसरत या ठिकाणी करावी लागते। आपल्यासोबत आता सध्या या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं विचारून घेऊया सध्या काय परिस्थिती आहे, पावसानं काय परिस्थिती झालेली आहे। पूर्ण लातूर शहरामध्ये जिकडे तिकडे पाण्याचं स्वरूप झालेलं आहे। लातूर शहरानं असं कधी नव्हे ते पाण्याचं म्हणजे कधी नव्हे तर लातूरकरांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि याला सर्वोच्च जबाबदार हे लातूर शहर महानगरपालिका असणार आहे। कारण त्यांनी पावसाळी पूर्व जी कामे करायला पाहिजे होती ते योग्य स्वरूपात म्हणजे योग्य त्या दर्जाचे झाले नसल्यामुळं लातूरकरांना हे असा हा त्रास सहन करावा लागत आहे। झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामध्ये या ठिकाणी रस्त्या तळ्यांचं स्वरूप आलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी नागरिकांना या ठिकाणी कसरत करावी लागते। सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।